जयवंत सर, एक मिनिट इकडे. यस यस ओके. गोलंदाज तयार होईल. इकडे बघा, लिडिंग एज लिडिंग एज लिडिंग एज होती. फिल्डर चांगल्या पद्धतीने प्रोटेक्शन देते. धावा घेण्यासाठी प्रयत्न झालेत मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंगची विरचना थोडेसे चेंजेस आणि आपण अकॉर्डिंग त्यांना जाताना पाहिलं तर मग मैदानामध्ये एक फिल्डर अगदी आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर मध्ये त्यांनी तैनात ठेवलाय आणि एका खेळाडूला आपण जर पाहिलं तर यावेळेला तैनात केलेले ते लॉंग ऑफ मध्ये. क्या बात आहे. वेगवान चेंडू आहे, वेगवान चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलला चांगलं इलिगेशन आणि सुपर क्वालिटी गोलंदाजी आहे. अशी गोलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग येतात. अंश अंकुश पारदे यांच्याकडून सलग 3 विकेट साठी 200 रुपयाचे कॅच प्राइज आहे. फटका खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, हवेमध्ये बॉल आहे, झेलची संधी आणि बिग मिस्टेक, चूक घडली आहे तिकडे. टीम धावा चोरत असताना फलंदाजांनी 2 धावा घेतल्यात, एकवटल्यात. टीमची धावा संख्या 3 आकड्यावरती जाऊन पोहोचली. 3 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट हाफ मध्ये फलंदाजी किसन अँड नितीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. वाघेरा बी इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. प्रथम पसंती अगदी फलंदाजीला देण्याचा त्यांचा निर्णय बघायला मिळालाय. बॅकफुटला जाऊन खेळले, गॅप बनवली, जागा बनवली, फटका चांगला आहे लॉंग लेगच्या दिशेनं. एक धमाकेदार भव्य स्वागत केले गोलंदाज, चौकार. सुपर क्वालिटी काउंटर अटॅक तिकडे आपण पाहतोय. खेळाडू आता मात्र वेगळ्याच लयमध्ये आहे, वेगळ्याच लयमध्ये. सरोजींच्या सफाईनं मात्र गोलंदाजी पिसं उपटताना आपण त्याला पाहतोय. काय भूमिका त्याची मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट नाही यावेळेचा बॉल ऑन साईडला भिडकावण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत वेगानं. 2 धावा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. अटॅकिंग बाना रंगमंचावरती सादर करतायत. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव संख्या पुढे. 9 रन्स टोटल कार्ड वरती आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत या धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. पप्या पारधीवरती अटॅक दाखवलेत मी म्हणेन फलंदाजांनी, खास करून नितीननं. तर नितीनचं जास्तीत जास्त बॉल खेळणं महत्वाचं आहे या मॅच मध्ये. क्या बात आहे. सुई मधून जणू काही धागा ओवावा या पद्धतीनं हा क्वालिटी फटका खेळलाय खेळाडूंना. ऑफ ड्राईव्हचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मधून सरळ लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर, चौकार. जोडीला साजा साजण माझा उधाणली मनी फिरती. हैया हो हैया हैया हो हैया हैया हो हैया. नेफिकेच्या कौलासाठी इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला इथे यायचंय.
आज आपण पहिला दिवस पहा, मागील वर्षापेक्षा या वर्षीच्या नियमामध्ये आपण पाहिलं तर फॉलोविंग चांगली आहे आणि अगदी इनिंग ब्रेकमध्ये टॉस होत आहेत, लगेच मैदानामध्ये येतात, सामने देखील आपण पाहतो लगेच तसेच आटोपले जातात. वाईटचा इशारा पंचांचा, हा चेंडू थोडासा खराब, पंचांनी हेरले. लाईन लेंथ वरती थोडासा अभ्यास करावा लागेल गोलंदाजाला. फायदा मिळतोय फलंदाजांना. टीम वाघेरा बेला 1 धावसंख्या पुढे जाते. संघाचा धावसंख्या फलक आपण पाहतोय आपल्याला पुढे जरूर पाहायला मिळतं. टोटल कार्डवरती वाढलेल्या धावा 14 रन्स आपण पाहतोय. टीमनं आतापर्यंत जमा केलेल्या धावा धावा घेत असताना जरूर खेळाडू आपण पाहिलंय. पहिलं षटक काही चांगली कामगिरी होती, किती जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आहे. क्या बात आहे, छान फटका, परंतु फिल्डर आहेत तिकडे, सापळं रचलं होतं आणि डावामध्ये अडकतोय फलंदाज. बाद होतोय झेलबादच्या स्वरूपात हा धक्का टीम वाघेराला. 14 वरती पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. आज ब्लू है क्या बात आहे, नानाचं रिमिक्स होतं आणि नानाची क्वालिटी आहे म्हणून असता काय आपण जर पाहिलं तर या परिसरामधून नाना खंडवी याला मात्र क्रिकेट सामन्यांचे ऑपरेटिंग असेल त्यामध्ये खास करून प्रमुख प्रावीण्य. याच खरं तर गोष्टी मुलं आपण पाहतो त्यांना. टीमची जी धावसंख्या आहे ती पहिल्या षटकामध्ये 14 धावा धावफलकावरती आपण 13 धावा आपण धावफलकावरती पाहिल्या होत्या. या ओव्हरमधून 1 धाव आली, त्यानंतर विकेट देखील आली आणि अखेरकार पहिली विकेट घेण्यामध्ये यश आलं. इथे पुढचा बॉल असेल, हलक्यातनं सॉफ्ट हँडनं खेळलेत. ऑन साईडच्या दिशेमध्ये ऑन ड्राईव्ह केलेला स्ट्रोक, 1 रन कंप्लीट. वाईड थ्रो, धाव दुसरी चोरायचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या ती धाव पूर्ण करतायत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. रिस्की रन होती परंतु धाव मात्र पूर्ण होताना जरूर पाहायला मिळाला. टीमच्या खात्यामध्ये आपण पाहतोय 16 धाव आलात. 1 गड्याचा मोबदला, 10.67च्या सरासरीने जाण्याचा निर्णय त्यांचा. गावदेव बनसवाडी विरोधामध्ये वाडेघर वाघेरा बी. फॉलो 3 मध्ये कट अँड बॉलची नामी संधी आहे आणि सुपर झेल तिकडे. बॅट्समन बाद होतोय. स्कोर विचारतायत का? ओके ओके. एकूण धावा झाले धावफलकावरती 16 रन, 1-6 लॉस ऑफ 2, 2 विकेट. षटक क्रमांक 2 आणि या दुसऱ्या षटकामधून सचिन पारदी. इलिगंट बॉलिंग परफॉर्मन्स, अटॅकिंग बाणा त्याचा देखील पूर्णपणे डॉमिनेशन प्रक्रिया मैदानाच्या आतमध्ये. सुपर क्वालिटीचं क्रिकेट त्याचं आपल्याला जरूर इथे पाहायला मिळतंय आणि थांबवलं त्यानं फलंदाजाला खास करून. ओव्हर द विकेट न पुढचा बॉल पहा. छान गोलंदाजी, छान गोलंदाजी आहे. यही जज्बा रहा तो मुश्किलों का हल भी निकलेगा. जमी बंजर हुई तो क्या हुआ, वहां से कल भी निकलेगा. ना अंधेरे में घबरा ना मायूस हो मेरे साथी, यही रातों के दामन से सुनहरा कल भी निकलेगा. प्रयत्न आहेत तर मग वेळ बदलते आणि यश मिळतं मित्रांनो. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल. सुंदर बॉल आहे, सुंदर बॉल आहे. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा अगदी आपण पाहतोय. आता या वेळेला दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटकाच्या खेरीस 8च्या सरासरीनं 16 धावा जमा केल्यात वाघेरा बेड. 2 गड्यांचा जिकडे मोबदला. आक्रमकता दाखवत आहेत खेळाडू. दिस इज गुरु क्रिकेट. या क्रिकेटची गरज आहे. या खरं तर तुमच्या
आत्मविश्वासी या नुणगंडाची गरज आहे. टीमची धावसंख्या 16 आहे. थांबवलं इथे. पहिला बॉल डॉट वाळू पारदीचा. पारदे आलेत. पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. खेळाडूच्या डोक्यावरून अवाक्याच्या बाहेर बॉल लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. वन बाउन्स. टॉप शॉट. देखना फटका. चौकार. क्या बात आहे. अजूनही आपण जर विचार केला मॅच मध्ये गोलंदाजीत जास्तीत जास्त आपल्याला पॉवरफुल पाहायला मिळाले आजच्या या रात्रीमध्ये. आणि आजची रात्र जर आपण पाहिली असं म्हणतात की रात्र वैऱ्याची आहे. आणि वैरी कोण असेल तर क्रिकेट असेल. हा क्रिकेट तुम्हाला कधी कधी इतका रडवतो ना की मग खलखलून हसावसं वाटत नाही. काही तर अक्षरशः आपण पाहतो की क्रिकेटला देखील रामराम ठोकतात. म्हणून मी म्हटलं आधीच की ये खेल नाहीये बच्चों का, ये तेल निकाल देते अच्छो का. इट्स नॉट इझी. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर मेहनत करायची आहे आणि तरच तुमचा मग स्पर्धा योगांमध्ये निभाव लागतो. क्लोज एंड पोहोचलेत खेळाडू. डेंजर एंडकडे जरूर होते परंतु जी दौड लगावली ती सुंदर होती. आणि त्याच खरं तर गोष्टीच्या जोरावरती आपण पाहिलो की आता मात्र पुढे नक्कीच वाटसरू होत असताना चांगला परफॉर्मन्स त्यांचा. रनिंग बिटवीन द विकेट सुंदर होती. या बॉलवरती धावा मिळाल्यात आणि संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती, जिकडे 2 गड्यांचा मोबदला आहे. फर्स्ट हाफ मध्ये फलंदाजी करतायत वाघेरा. फटका छान आहे. लॉंग ऑन वरून लॉफ्टेड हिट. लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. पॉवरफुल मॅग्निफिसंट मच नीडेड सिक्सर. एकूण आपण धावा पाहतो आता 30 झाले धावफलकावरती. गरज होती याची. काय गरज होती याची असे 3 प्रश्न आहेत. 4 धावा आहेत बॉलवरती. चौकार. रडला होता. प्रतिम 34 आपण धावा पाहतोय. 2 गड्यांचा मोबदला आहे. मैदानामध्ये संघर्ष करतोय फलंदाज. स्वतःला घडवण्यासाठी आपण पाहतोय आता तो व्यस्त आहे आणि राहावं माणसानं व्यस्त. रतन टाटाने म्हटलेलं आहे की स्वतःला घडवण्यामध्ये आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. आणि त्याच गोष्टीवरती आपण पाहतोय त्यांचं लक्ष आहे. पक्षी हवेत उडतायत परंतु खाली पडत नाहीयेत. पक्षी हवेत उडतायत परंतु खाली पडत नाहीत. यामागचं कारण काय? 34 धावा आहे धावफलकावरती 2 गड्यांचा जिकडे मोबदला. फटका छान खेळलाय. पॉवरफुल स्ट्रोक. पॉवर हिट जनरेट केली आणि हिट सक्सेसफुल. हिट बॅन. मैदानामध्ये धावांचा रणकंदो माजवतोय आकाश मध्ये. मारुती वस्मा साहेब या गणाच्या विरोधात आहेत कारण सलग 24 वर्षे अगदी आपण पाहिलं की अल्कोहोल पासून ते दूर येतात. हे चेंजेस असतात मित्रांनो. वन्स अगेन सुपर से ऊपर कमालीचं परफॉर्मन्स तिकडे पा. जेल हातातून निसटला. एवढा इझी असं वाटलं की आता सिक्सर जाईल की काय परंतु अंतिम क्षणाला पाहिलं तर तिथे एक फिल्डर होते. हातामध्ये झेल पडला आणि त्यानंतर मात्र तो झेल आपण जो पाहिला तो नक्कीच त्यांच्या हातातून निसटला गेला. जय बजरंग सावरोळी संघाचे खेळाडू इथे आलेत. आता पुढील टीमचे कॅप्टन आपण इथे येणं गरजेचं आहे. 3D वाजेपूर इनिंग ब्रेक पर्यंत आपण इथे या.
एडिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू. यस, टोटल एकूण 41 धावा, 41 रन. 41 रन्स आपण धावफलकावरती पाहतो. 2 गाड्यांचा मोबदला. वाघेरा टीम बॅटिंग स्वीकारण्याचा निर्णय त्यांचा आपण पाहिला. हाल्फ हेलिकॉप्टर गोपनी सारखी बॅट फिरवली आहे. धावा घेत असताना दुसरा धावेसाठी निघालेत आणि धावा येत असताना आपण पाहतोय सुंदर रनिंग बिडिंग द विकेट आपल्याला तिकडे पाहायला मिळते. 41च्या घरामध्ये संघ जाऊन पोहोचला. 41 2 धावा, 43 रन्स आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या टीम वाघेराच्या. चांगली मी म्हणेन त्यांनी आतापर्यंत फाईट बॅक दिली. फाईट बॅक म्हणून चालणार नाहीये, फाईट दिली आहे. सेकंड हाफ मध्ये आपण पाहू शकतो फाईट बॅक पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होईल पुढचा बॉल टाकण्यासाठी. राऊंड द विकेट ना, फटका खेळायचा प्रयत्न हवेमध्ये आहे. पारदीवरती अटॅक केलाय. फिल्डर आले तिकडे आणि हाई झेल भूमीला दान. पुन्हा एकदा मिळालंय जीवन दान. झेलची किंमत मोजावी लागते. धावा येतात बॉल वरती. या 3-2 ओके 45 धावा धाव फलकावरती. टीम आपण पाहतोय चांगला परफॉर्मन्स पहा. पंच वळालेत, वाईट बॉल. पंच वळालेत आणि हा वाईट बॉल सह टीमची आपण धावसंख्या पाहू शकतो की संघ जाऊन पोहोचलाय पुढे. टीमच्या फलकावरती त्याला मिळालेला हा नवा आकार. संघ जाऊन आपल्याला नक्कीच पुढे वाटसर होताना पाहायला मिळेल. जिकडे 46च्या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. सर्वांचं लक्ष त्यावरती. लक्षवेधी भूमिका फलंदाजानं दाखवली आहे. त्यानं ज्या पद्धतीनं अटॅक चढवले. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न पहा, सक्सेसफुल. सुपर फटका, एलिगंट स्ट्रोक, दिमागदार फटका आणि एक कौशल्यजनक फटका, पुस्तकी फटका. कॉपी बुक स्टाईलनं खेळलेत चौकार. प्रतिम या 4 न 50 धावा कंप्लीट झाल्या टीम वाघेराच्या. एकदा जोरदार टाळण्या पार्टनरशिप साठी आपण भागीदारीसाठी त्यांचं स्वागत करूया. खास करून आकेश मध्ये आणि नितीन वन मॅन शो, वन मॅन आर्मी. 50 धावा कंप्लीट झाल्या ब्रो. थर्ड अंपायर हाईट, वेस्ट हाईट चेक करायची या. ओके येस, टाइम आउट ना. या आय एम फुल्ली अग्री विथ यू. अंपायर सेड टाइम आउट ब्रो. तुम्ही जास्त वेळ घेतला तो निर्णय घेण्यासाठी. मी म्हणेन इथे प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं होतं, कारण काहीशेच बॉल वाचलेत. मिळाला जर नो बॉल तर फायदा होऊ शकतो, यासाठी ते निघाले होते. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न आहे. फिल्डर आहेत. जेलची चान्स बनली आहे. ओ दैव देत, कर्म येत. कर्म खराब, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रयत्न चांगले होते. वाघेराला मिळालं यश. 4 न धावसंख्या, एकूण 54च्या आकड्यावरती आणि 55चं टार्गेट आता टीम वाघेराच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजेच गावदेवी फणसवाडी समोर.
थँक्यू सो मच. टॉससाठी आपण पाहतोय वाजापूर थ्रेडी आणि त्यांच्या अगेन्स्ट जय बजरंग सावरोली या दोन संघादरम्यान सेकंड राऊंडमधला सेकंड सामना आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहू शकाल दोन्ही टीमचे कॅप्टन आले गेलेत. मनोहरजी भस्मा या साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ असत्या मात्र नाणेफेकी संपन्न करायचे आपण पाहतोय. सेकंड राऊंडचा हा सेकंड सामना आपल्याला पाहायला मिळेल. वाजेपूर आणि सावरोली या दोन संघादरम्यान एक बिग फाईट आपल्याला मॅच पाहायला मिळेल. चला स्पीडअप करायचा बघा. खेळाडू कक्षामधून दोन सलामीचे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. तर या ठिकाणी टॉस संपन्न झाला. आपण पाहतो टॉस जिंकला गेला. आपण पाहू शकाल सावरोली टीमने टॉस जिंकलाय. डिसिजन जो काय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आपण पाहतोय आणि क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं जाईल वाजापूर थ्रेडी टीमला आपण पाहू शकाल. नेक्स्ट मॅच म्हणजे इन ॲक्शनमध्ये वाजापूर आणि सावरोली हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. चला स्पीडअप करायचं आहे. गावदेवी फणसवडी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. आपण पाहतोय 24 चेंडू आणि लक्ष ठेवलंय तब्बल 55 धावसंख्येचं. कारण इथून ज्या संघाचा हायस्ट स्कोर राहील तो संघ थेट अंतिम सामन्यामध्ये मात्र वाटचाल करेल. अद्यापही वाघाजवाड्या हा संघ वाट बघत असेल कोणता संघ त्यांच्या अगेन्स्ट तिसऱ्या फेरीमध्ये 2 हात करेल हे देखील पाहावं लागेल. गावदेवी फणसवाडी संघ आपल्याला अंतिम कॉल असेल बघा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. थोडं कॉपरेट करा. आयोजकाने आपल्याला 4 षटकांच्या सामन्या खेळण्यासाठी संधी दिल्या. आपल्याकडून देखील सहकार्याची अपेक्षा राहील. इथून मात्र भरपूर वेळ खर्च होतोय बघा. 24 चेंडू लक्ष ठेवलं आपण पाहतो तब्बल 55 धावसंख्येचा एक भलं मोठं टार्गेट सेट केलंय. कारण वाघेरा बी टीमचा विचार केला गेला. गोलंदाजी त्यांची ताकद आपल्याला पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी चेरवली टीमला फक्त 32 धाबा त्यांना बनवू दिल्या नाही आणि या स्पर्धेतून पराभूत केला आपण पाहू शकाल. आणि तिथून जो काय प्रवास राहिला अद्यापर्यंत लाजवाब. आणि या सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग टाकली. तब्बल 54 धाबा कुठल्या 55 धावेचा एक भल्ला मोठं टार्गेट सेट केलं आपण पाहू शकाल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गावदेवी फणसवाडी टीमच्या माध्यमातून राजू पारदे आणि पप्प्या पारदे ही सलामीची आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकापासून आक्रमण जर का सादर केला मैदानाच्या आतमध्ये तर या 55 धावा देखील या ठिकाणी चेस केल्या जातील. मात्र वाघेरा संघ एवढ्या सहजासहजी या चेस करून देईल काय हे देखील पाहावं लागेल. आपण पाहू शकाल अद्यापर्यंत मैदानाच्या बाहेर जे क्रीडा रसिक वर्ग या मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. गोलंदाज गुरुनाथला आपण पाहतोय पॉवर सर्कलचं पहिले षटक. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडूची सफर अपील जरूर पाहायला मिळाले. मात्र अपीलमध्ये उत्साह भरपूर होता, विश्वास कमी. गुडलेन स्पॉटवरती चेंडू आदळल्यानंतर बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संपर्क झाला नाही आणि डॉट चेंडू सांगता इथून डॉट चेंडू कमी खेळावे लागतील गावदेवी फणसवाडी टीमला जर का आपलं अस्तित्व या मॅचमध्ये कायम टिकून ठेवायचे असेल. पुढचा चेंडू कमालीचा फटका ऑन साईडला उडवला आपण पाहतोय. लॉंगांचं क्षेत्ररक्षण चेंडू खाली यावेळेस मात्र चुका आणि या चुका आपल्याला भरपूर मागात पडतील. झेल सोडलाय आणि त्यानंतर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आपण पाहिला गेला राजू पारदेचा झेल सोडलाय. त्या झेलची किंमत येणारा काळ आणि वेळ वाघेरा बी टीमला मात्र भरपूर काही सांगून जाईल. ज्या अनुषंगानं गोलंदाजी फार चांगली केली जाते. गुरुनाथला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती अद्यापर्यंत या षटकातील 2 चेंडूची सफर. पहिला चेंडू डॉट फेकला त्यानंतर या चेंडूवरती 2 धाबा झेल सोडला आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा प्रचंड वेगवान चेंडूची सफर. पंचांकडे अशाभूत नजरेनं मात्र दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र इथून लाईन अचूक आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता म्हणजे कुठे का होईना कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. एक डॉट चेंडू पूर्णपणे फणसवाडी टीमला मात्र बॅकफुटला घेऊन जाईल. त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. पुन्हा एकदा मात्र फुटवर्कचा वापर. यावेळेस मात्र डॉट चेंडू सांगता फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील विचार केला गेला अद्यापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा. 24 चेंडू 55 लक्ष आणि कुठे का होईना पुन्हा एकदा मात्र लाजवाब गोलंदाजी आपण जर का पाहिला गेला या स्पर्धेचा विचार केला गेला अतिशय उत्तम दर्जाची क्लिअरिटी आणि क्वालिटी साईप्रीजच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. जे प्रेक्षक वर्ग घर बसल्या या मॅचचा आनंद घेतात त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल.
पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडू पंच आम्हाला सांगतील षटक क्रमांक पहिले समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा. आता बाद थँक्यू. अप्रतिम. आपण पाहू शकाल डबल मिनिंगचं सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळेल. आपण पाहतोय सामना कुठे का होईना थोडासा बॅकफुटला फेकला जातोय गावदेवी फणसवाडी टीमच्या माध्यमातून. येणारे 18 चेंडू आणि अद्याप 53 धावसंख्येची गरज असेल. अतिशय उत्तम दर्जाचे आपण जर का लाईव्ह टेलिकास्ट पाहिले गेले साई प्रीतच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण पाहतोय सामन्याचा विचार केला गेला थोडासा शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये या. कारण पहिल्या षटकामध्ये वर्चस्व दाखवल्या गुरुनाथ या गोलंदाजानं तब्बल 5 चेंडू डॉट फेकल्या आणि 2 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या आणि इथून पुन्हा एकदा डॉट चेंडू सांगता एक एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये या पूर्णपणे बॅकफुटला फेकलं जाईल. आपण पाहतोय फणसवाडी संघ. कारण वाघेरे संघाचा कौतुक करेन ज्या रीतीनं पहिला सामना अक्षरशः गोलंदाजी जोरावरती जिंकला गेला. अवघ्या 32 धावा डिफेन्स केला वाघेरे टीमला आणि परास्त केला चेरवली टीमला. आणि तिथूनचा हा प्रवास लाजवाब आपण पाहतोय. अलंद कार्पेटने एक सिंगल धाव. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा. या 2 धावेने संघाची टोटल धावसंख्या 4 या अंकावरती आहे. अद्यापर्यंत डबल सिंगल न वाघेरे टीमला काही फरक पडणार नाही या. कारण त्यांना देखील माहिती आहे जर का या सामन्यामध्ये फणसवाडी टीमला आपलं वर्चस्व कायम टिकून ठेवायचं असेल तर इथून आक्रमण प्रहार करणं तेवढेच गरजेचं राहील. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मात्र प्रॉपर टायमिंग करता आला नाही. तोपर्यंत क्षेत्ररक्षण थोडंसं फंबलिंग आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा सहजरीतीने कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावेने संघाची टोटल धावसंख्या 6 या अंकावरती आहे. इथून मात्र पप्प्या पारदीला आपल्या बॅटचा पेस खोलावा लागेल. इथून हवाई सफर करणं तेवढेच गरजेचं राहील. कारण यानंतर आपण जर का पाहिला गेला दुसऱ्या षटकातील अद्यापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि फार चांगली गोलंदाजी सुरेश भगतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र बॅटच्या मधोमध मिड विकेटला क्लिअर करत चेंडू जाईल एक टप्पा घेत आउट ऑफ द पार. हा पहिला दर्जेदार चौकार. अप्रतिम. आपण पाहतो ज्या ठिकाणी या चौकाराच्या साहाय्याने पुन्हा एकदा संघर्ष केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या अंकावरती. पप्प्या पारदीला इथून आक्रमण करणं हे देखील तेवढंच गरजेचं राहील. आपण पाहू शकाल ज्या अनुषंगाने तब्बल 55 धावेचा पाठल्या करायचा आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न आणि स्वतःला सिद्ध करावं लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आपण पाहतोय. चेंडूमध्ये प्रचंड वेग पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संपर्क जुळला नाही आणि डॉट चेंडू सांगता इथून मात्र जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे बॅकफुटला फेकला जातो. आपण पाहतोय गावदेवी फणसवाडी संघ प्रयत्न करणं गरजेचं राहील. आपण पाहू शकाल पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज जबरदस्त. यावेळेस मात्र फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू पकडला गेला आणि इथून पंच आम्हाला सांगतील षटक क्रमांक दुसरं यावेळेस मात्र समाप्त झाल्याने 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 10 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि समीकरण असेल 45 धाब्यांचं. आपण साठी प्रयत्न केला जाईल का हे देखील पाहावं लागेल. कारण त्या रीतीने प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाही या. कारण इथून आक्रमण करणं देखील तेवढेच गरजेचं राहील. कारण अद्यापर्यंत आपण जर का पाहिलं गेलं दोन्ही फलंदाज सलामीर मैदानाच्या आतमध्ये
फक्त एक चौकार आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र डबल सिंगलला प्रयत्न आणि इथून मात्र सामना पूर्णपणे आपण जर का पाहिला गेला वाघेरा बी टीमच्या बाजूने जात असताना गोलंदाज आपण पाहिलं गेलं तिसऱ्या षटकामध्ये आहे. आकेश मधेला पाहतोय पहिला चेंडू सुरेख वेगलाय. पुन्हा एकदा मात्र बॅटच्या मधोमध लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कमालीचा फटका आपण पाहू शकाल. फलंदाज पप्प्या पारधीच्या बॅटमधून हा पहिला तडाखा 6 धाब्यांसाठी बिगेड षटकार. अप्रतिम आपण पाहतोय तिसऱ्या षटकाला मात्र कुठे का होईना आक्रमण करायला सुरुवात केली आहे. इथून जर का आक्रमण केला तरी देखील या धाबांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका कशा रीतीने येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील फलंदाजाला. पुन्हा एकदा मात्र गुडलँड स्पॉटवरती चेंडूची सफर अतिशय वेगवान चेंडू राहिला गेला आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता षटकार आल्यानंतर अप्रतिम वापसी आकेश मधेच्या माध्यमातून कौतुक करावं तेवढे कमी असेल. ज्या अनुषंगाने गोलंदाजी आपण पाहू शकाल अद्यापर्यंत पहिल्या षटकामध्ये गुरुनाथ मधेनं फक्त 2 धाबा, त्यानंतर सुरेश भगतनं 8 धाबा आणि आता तिसरं षटक आपण पाहतोय आकेश मधेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र कमालीचा चेंडू फेकला जातो सर एष्ट्यांचा भेद आणि एष्ट्या वाकवल्या गेल्या अक्षरशः आणि पहिला धक्का आपण पाहू शकाल गावदेवी फणसवाडी टीमला राजू पारधीच्या स्वरूपात हा पहिला करारा झटका लागेल. सामन्यामध्ये आपण जर का पाहिल्या गेल्या पूर्णपणे हवी होत असताना वाघेरा बी टीमला आपण पाहतोय. कारण ज्या रीतीने गोलंदाजी दाखवली जाते पूर्णपणे कमबॅकिंग गोलंदाजी विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंडिया नंबर 3 साठी आकाश पारधी ऑन स्ट्राईकवरती आपण पाहतोय. गोलंदाज आकेश मधेचा विचार केला गेला 4 चेंडूची सफर त्यामध्ये एक षटकार आला मात्र कमबॅक फार चांगले राहिले गेले आपण पाहतोय. राजू पारधीला मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला गेलाय. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज आपण पाहतोय. फर्स्ट स्लिपमध्ये थोडंसं चुका बॅकअपसाठी क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र प्रयत्न दाखवले जातात मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट आणि आपण पाहतोय थोडंसं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरीला तिसरीमध्ये यावेळेस कन्वर्ट केले जाते आणि या 3 धाबा अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 19 अंकावरती. मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहिल्या गेल्या थोडासा मात्र वर्चस्व गाजवत असताना आपण पाहतोय वाघेरा बी टीमच्या माध्यमातून ज्या अनुषंगाने गोलंदाजी राहिले गेले पूर्णपणे हवी झाल्या मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं होतं गावदेवी फणसवाडी संघ या मॅचमध्ये फाईट करेल मात्र तसं घडलं नाही कारण गोलंदाजी फार चांगली राहिली. गुरुनाथनं पहिले षटक फेकले त्यामध्ये फक्त 2 धाबा त्यानंतर सुरेशनं 8 धाबा आणि अप्रतिम कमबॅकिंग गोलंदाजी यावेळेस मात्र पप्प्याच्या बॅटमधून हा तडाखा आपण पाहतोय. गॅप भरपूर मोठी चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमा पार हा शानदार चौकार. आणि 23 धाबा येणारे 6 चेंडूने अद्यापही 32 धावसंख्येची गरज असेल. सामना एकतर्फी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कारण केलेल्या चुका गावदेवी फणसवाडी टीमनं पहिल्या पूर्वार्धामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर चुका पाहायला मिळाल्या त्याच्या जोरावरती एक चांगलं टोटल मैदानाच्या आतमध्ये सेट केलं वाघेरा बी टीमच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी फार चांगली करत असताना आणि आता समीकरण आपण जर का पाहिलं गेला येणारे 6 चेंडू आणि तब्बल 32 धावसंख्येची गरज असेल. 6 चेंडू 32चं समीकरण या ठिकाणी आपण पाहतो. गोलंदाजी ट्रॅकवरती मागच्या सामन्याचा हिरो नितीन गिराला आपण पाहतोय ज्यांना अंतिम 6 चेंडूमध्ये 9 धावा डिफेन्स केल्या होत्या आणि परास्त केल्या होत्या चेरोली टीमला. इथून पाहावं लागेल 6 चेंडू आणि 32 धावांची गरज असताना सामना रोमांचक स्थितीमध्ये येईल का एकतर्फी सामना निघून जाईल हे देखील पाहावं लागेल. प्रचंड वेगवान चेंडूची सफर मात्र रिस्की धाव मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र कम्प्लीट केली जाईल आपण पाहतोय आणि सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिलं गेली 24 धावा. समीकरण भरपूर अवघड होत असताना येणारे 5 चेंडू आणि तब्बल 31 धावसंख्येची गरज असेल अद्याप आपण पाहतोय म्हणजे कुठे का होईना
गावदेवी फणसवाडी टीमनं केलेल्या चुका आणि त्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला फेकल्या गेल्या आपण पाहतोय. मात्र अद्यापही पप्प्या पारधी ऑनरस्ट्राईकवरती सलामीसाठी आला होता. मात्र चांगला खेळ त्याच्या माध्यमातून अपेक्षित होता, मात्र तसा खेळ करता आला नाही. पुन्हा एकदा शॉर्ट आपल्यांचा चेंडू अक्रॉस लाईन आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात. मात्र नशिबाची साथ झेल कॅरी करणं गरजेचं होतं, मात्र झेल सोडला जातो आपण पाहतोय. आणि तोपर्यंत एक सिंगल धाव सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी असेल. मिळाली फक्त एक सिंगल धाव आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिले गेले 25 या अंकावरती येणारे 4 चेंडू आणि अद्यापही 30 धावसंख्येची गरज असेल. म्हणजे इथून फक्त धावांचं अंतर कमी होईल. ज्या औपचारिकता बाकी आहे त्या फक्त पूर्ण होतील आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र लोवर फुलटा स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र रनआउटचं शिकार ठरेल. पप्प्या पारधीला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल आपण पाहू शकाल. चला स्पीडअप घ्यायचं बघा. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायचं आहे आपण पाहतोय. फक्त औपचारिकता बाकी असेल मॅच मध्ये आपण पाहिलं गेल्या. क्या बात या सामना कुठे का विना एकतर्फी आतमध्ये प्रेक्षक वर्गाने जसं सामना होता तसा मात्र पाहायला मिळाला नाही. त्याचं कारण आपण पाहिलं गेल्या पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना वाघेरा बी टीमला फार चांगली धावसंख्या बनवली आहे. तब्बल 55 धावेचा टार्गेट सेट केल्या आणि त्यानंतर उत्तरार्धामध्ये गोलंदाजी अप्रतिम राहिल्या गेल्या आणि तिथून पूर्णपणे सामन्यामध्ये हवी होत असताना वाघेरा बी टीमला आपण पाहतोय. अतिशय वेगवान चेंडूची सफर आणि इथून मात्र पाहावं लागेल एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट होईल आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिले गेले 26 अंकावरती येणारे 2 चेंडू आणि अद्यापही 29 धावसंख्येची गरज असेल. फक्त धावांचं अंतर कमी होईल आपण पाहतोय. आणि इथून हे 2 चेंडू कशा रीतीने फेके केले जातील, कारण सामना पूर्णपणे सर्व क्रीडा रसिकांना कळून चुकला असेल की सामना पूर्णपणे वाघेरा बी टीमच्या बाजूने झुकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अंतिम चेंडू अद्यापही मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आपण पाहतोय. अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सावरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट वाजापूर एक चांगली लढत निश्चित स्वरूपात प्रेक्षक वर्गांच्या भेटीला आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय. आणि या ठिकाणी सामना जिंकलाय वाघेरा बीस संघ, अभिनंदन आपण पाहतोय. हार्ड लक गावदेवी फणसवाडी संघ.